हे वाढवण्या मंदिराचं गेट. तर आपण जाणार आहे वाढवण्याले मंदिराले. नमस्कार, मी आहे मनोहर भटकर. तर आपण जाणार आहे वाढवण्याले सिद्धेश्वर मंदिरावर यात्रेसाठी. तर तिथे काही खूप मोठी यात्रा भरत नाही, छोटीशी भरते. आणि हे आहे पुट्टे पुट्टेल म्हणलं चला ना बे, म्हणलं तर नाही म्हणे तुम्हीच जा म्हणे, मग येतो म्हणे आम्ही मागून. आम्ही आता जायला लागलो. तो ते वाढवण्याच्या बेल्लाऱ्याच्या मधामध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे, तिथं शिवलिंग आहे. मग आता तिला जायला लागलो. रस्ता लय डेंजर आहे. ते हे आहे मनोज दे यूट्यूबर, म्हणजे यूट्यूब चॅनल बनवण्यापासून तर यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि टॅग गिग कसा लावायचा हे सगळे याच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाते. रस्ता लय डेंजर, कच्चाच रस्ता आहे, म्हणून तिकडे धोकाधोकानं जावं लागते. पडायची लय भीती आहे. म्हणलं धोकाधोकानं गेलो बा आपली एस्पा घेऊन, तिथं काही स्पीडनं जाता ये नाही. म्हणलं चला, म्हणलं आता फायनली पोचलो आम्ही सिद्धेश्वराच्या गेटवर पोचलो. या सिद्धेश्वराचा गेट. मग आता जायला लागलो अंदर. अंदर जायला लागलो, तिकडे मुरलीधर दिसला. म्हणलं त्याला भेटून घ्या म्हणलं थोडंसं. मग मुरलीधर दिसला आणि मुरलीधरला भेटलो. इकडे शंकर चिवडाच बनवून राहिला होता. तेल कमी तिखट जास्ती टाकून. त्याला म्हणलं चांगलं बनव म्हणलं, एकदम तिखट नको बनवू म्हणलं. तर ठीक आहे बनवतो म्हणे. मग इकडे मीराबाई घे म्हणे, आम्हाला घेणं म्हणे तुमच्या व्हिडिओमध्ये. म्हणलं ठीक आहे तुम्हाला घेतो म्हणलं. हे एकच दुकान होतं मीराबाईचं इथं. ते शंकर चिवडा बनवणं चालूच होता. शंकरनं चिवडा बनवला ना आम्ही आलो आता मंदिरामध्ये. मंदिरात गेलो तर काय महादेवाची गाणी बी चालूच होते. मंदिर बाहेर उंचीवर आहे, पण शिवलिंग मूर्त ते अंदर गड्ड्यामध्ये आहे. गड्ड्यामध्ये म्हणजे ते कास्तकाराला नागरता लागलेली मूर्त आहे. ते काही कोणी आणून बसवली नाही इथं. त्याला वाटलं का वरतं काढू ना तिकडे बसू आपण, पण ते काही नाही, वरतं ये नाही. जसे खंदायला जाय तसं खाली जाय. त्याला वाटलं आता काही बरी सोय नाही, हे जसं खंदू तशी खाली जाते, म्हणून हे पुराणातली शिवलिंग आहे. तर ते त्यानं तशीच राहू दिली. मग आम्ही दर्शन गिर्शन घेतलं. चांगली गर्दी झाली होती इथं. मला एकदम काही गर्दी करता येत नाही, लहानचंच मंदिर असल्याच्यानं तिथं काही गर्दी करता येत नाही. मग आम्ही दर्शन पूजापाती पायागी लागलो आणि तिथून मग आता बाहेर जावं रे बा. आता एका एकानं तिथं गड्ड्यात येत जाते भुयारामध्ये आणि दर्शन घेत जाते. तिथं गर्दी होते म्हणून जास्ती काही लोक गर्दी करता येत नाही. मग आम्ही आता तिथून दर्शन घेतलं आणि बाहेर यायला लागलो. मेरे भोले बाबा चालू होते. आम्ही आता बाहेर आलो आणि बाहेर आलो तर काय अमोल दिसला. मला कवाला अमोल, तर म्हणे आताच आलो म्हणे. म्हणलं ठीक आहे मला आलो. तर मग आता आम्ही तिथं थोडेसे फोटो गिटो काढले. असं काही फोटो काढायचा तो काही हे पेस नाही आहे, पण आम्ही तिथं काढले आता कसे तरी फोटो गी काढले ना बाहेर आलो. तर हे आजी ना आजोबा मस्त इथं दुकानात बसले होते. मग त्याला थोडंसं घेऊन घेतलं. मग आता आम्ही आलो आता गावाकडं म्हणजे बेलाऱ्यामध्ये. हे आमचं आता पोचलो आम्ही आता गावामध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसं आहे गाव सांगा बरोबर कमेंट करून.